रामकृष्ण हरी माऊली. निवृत्तीनाथ दादांच्या आषाढी पायीवारीमध्ये हजारो वारकरी चालत आहेत. त्यापैकी एक आपल्या ताई आहेत, याही वारीमध्ये चालत आहेत. चला जाणून घेऊयात त्यांची मते. ताई, कुठून आलात आपण? रामकृष्ण हरी. आम्ही पळशेवरून आलो, मंदाबाई शिवाजी गायकी. आम्ही त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी वारी करतो. माझ्या वारीला झाली 24 वर्ष. तसं आम्ही कंटिन्यू पायी आहे दरवर्षी. वारी आली का आम्हाला इतकी हुरहुर भरती का कधी वारी येईल, कधी वारी येईल, कधी आम्ही पांडुरंगाच्या भेटीला जाऊ, असं मनाला हुरहुर वाटते जास्त. आणि हे वारीचं 1 महिन्याचं आम्हाला 11 महिने पुरवतं का तिथे कसा आनंद भेटलो, वारीत कसं आनंद लुटला हा खूप भेटतो. आम्ही आनंद हा भजनातच लुटितो. आम्हाला असं भजन सोडून अजिबात आवडत नाही चालायला. त्याच्यातच आम्हाला पांडुरंग दिसतो पावलात. किती आपलं शरीर विनशक्ती झालं तरी दादाचा रथ जर दिसला तर आपल्याला एलर्जी वाढती, आपल्याला लगेच ताकद देते त्याच्यापासून. त्याच्यामुळं दादाचाच इतका आनंद आहे का बस, दादाचा रथ पाहिला का असा आनंद होतो मला. ताई, वारी म्हणजे तुम्ही नेमकं काय सांगाल? इतक्या वर्ष तुम्ही 24 वर्षापासून केलं, अगदी संक्षिप्तमध्ये सांगा. वारकरी संप्रदाय हा सगळ्यात श्रेष्ठच आहे. आमच्या पूर्वीपासून आमचे सासरेसुद्धा वारीच करीत आले. त्याच्यामुळं आम्हाला कोणताच असा मार्ग आवडले नाही. हा वारकरी संप्रदायच आम्हाला पहिल्यापासून त्याच्यातच आमचं आनंद लुटितो आम्ही वारकरी संप्रदायाचा. संतांनी आपल्याला मार्ग दावून गेले, त्याच मार्गावर आपल्याला चालायचं आहे. वारी हा आनंदच आहे ना एक जीवनात. नक्कीच ताईंनी वारी हा आनंदच असल्याचं सांगितलं. एक महिन्याची वारी त्यांना वर्षभर आनंददायी ठरती आणि निश्चितच त्यांनी आत्तापर्यंत त्यासाठी 24 वर्ष वाऱ्या केल्या आहेत. या